नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण सुरेश धस यांच्यावर जे गंभीर आरोप झालेले आहेत तर ती गंभीर आरोप करणारी जी तरुणी आहे तर ती कोण आहे आणि हे जे आरोप केले जात आहेत ते कशा प्रकारचे आरोप सुरेश धस जे आहेत आष्टीचे आमदार यांच्यावर केले जात आहेत आणि ती जी तरुणी आहे तर तिने कुठले आरोप केलेले आहेत आणि ती न्यायासाठी जी बीड येथे उपोषणाला बसलेली आहे 24 जानेवारी 2025 पासून तर याच्या संदर्भातली सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे जी हत्या करण्यात आली होती 9 डिसेंबर 2024 रोजी, त्यानंतर राज्यामध्ये तसेच देशामध्ये या प्रकरणाची जी आहे तर संतापाची लाट जी आहे तर ती पाहायला मिळालेली आहे। सर्व स्तरावरनं याच्या कडे निगेटिव्ह म्हणजे नकारात्मकतेने पाहिलं आणि यातून न्यायासाठी जे आहे तर विविध जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड, परभणी, जालना, अकोला, बुलढाणा, पंढरपूर, उस्मानाबाद आणि आता मुंबई येथेही न्यायासाठी जे आहे तर ते मोर्चे काढले गेलेले आहेत आणि आता मुंबई येथे मोर्चा होणार आहे। या जिल्ह्यामध्ये देशमुख कुटुंबियांनी न्याय मिळवून देण्यासाठी हे मोर्चे जे आयोजित केले होते मोर्चेकरांनी तर त्या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता। याच्यासोबतच सामान्य लोक जे नागरिक आहेत यांनीही देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता। याच्यासोबतच सामाजिक राजकीय नेते जे आहेत तेही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। त्याच्यासोबतच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता। तर आता आपण पाहणार आहोत या प्रकरणामध्ये जे आहे तर ते सरकारने लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना पकडण्यात यावं आणि त्यांना कठोरात कठोर जे शासन आहे तर ते करण्यात यावं यासाठी हे मोर्चे जे आहेत ते देशमुख कुटुंबीय आणि सामान्य जनता आणि सामाजिक आणि राजकीय स्तरावर याच्याकडे पाहिलं जात होतं आणि सरकारवर याची मोठी जबाबदारी जी आहे त्या जबाबदारीने सरकार याच्यावर न्याय देईल याच्या अशा प्रकारे सरकारकडे पाहिलं जात होतं। आणि याच्यामध्ये जे आहेत बीड च्या आष्टी तालुक्याचे जे आमदार आहेत बीजेपीचे सुरेश धस यांनी हा मुद्दा जो आहे तर तो पूर्णतः लावून धरला होता आणि जे 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि 16 डिसेंबर 2024 पासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं नागपूर येथे। तर त्या हिवाळी अधिवेशनाच्या चर्चेमध्ये जे आहे ना सुरेश धस जे आहे यांनी हा मुद्दा जो आहे तो लावून धरला आणि या प्रकरणातील जे 8 आरोपी आहेत त्यांना मकोका आणि जे या प्रकरणामधला जो कर्ता म्हणवला जातो जे सुरेश धसांनी त्यांना आका म्हटलेला आहे ते वाल्मिक कराड यांच्यावर हे मकोका लावण्यात आलेला आहे। खुराच्या जे गुन्हेगार आहेत ह्याच्यामध्ये 8 तर त्यांच्यावरही मकोका लावण्यात आलेला आहे आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक असलेला जो वाल्मिक कराड आहे त्याच्यावरही मकोका लावण्यात आलेला आहे। परंतु आता याच सुरेश धस यांच्यावर एका तरुणीने गंभीर असे आरोप केलेले आहेत। तर हे जे प्रकरण आहे तर ते काय आहे ते मी तुम्हाला सांगते। तर यांनी काय म्हणजे सुरेश धस यांनी आणखी काही प्रश्नावरही लक्ष घातलेलं आहे जे की महादेव मुंडे यांचं जे परळीतलं हत्या प्रकरण आहे 15 महिन्यापूर्वीचे आरोप आणखीही पकडण्यात आलेले नाही आहेत आणि त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावं आणि त्यांच्यावर कठोरात कठोर शासन व्हावं आणि याच्यासाठीचा जो तपास आहे तर तो 8 दिवसात पूर्ण करावा यासाठी सुरेश धस यांनी SP साहेबांची ही आज म्हणजे 24 जानेवारीला भेट घेतलेली आहे। तर आज आपण पाहणार आहोत सुरेश धस यांच्यावर जी बीड जिल्ह्यामध्ये न्यायासाठी उपोषणाला बसलेली जी तरुणी आहे तर तिने काय आरोप केलेले आहेत। तर सुरेश धस जे आहेत आष्टीचे आमदार यांच्यावर जे आहेत त्या तरुणीने आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांचं जो नातेवाईक आहे तुषार कोकणे याच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचे आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। या प्रकरणी तरुणीने तुषार कोकणे विरोधात गुन्हाही दाखल केलेला आहे आणि हे जे प्रकरण आहे तर ते लग्नाचे खोटे आमिष दाखवून फसवणूक केल्याचं जे आहे आणि त्याच्यावर अत्याचार केल्याचे हे तिने म्हटलेले आहे। ज्या न्यायालयामध्ये ती मागणी करत आहे आणि याच्यासोबतच उपोषणाला बसलेली आहे। परंतु हे प्रकरणासंदर्भात आष्टीचे आमदार सुरेश धसे आपल्यावर दबाव टाकत असल्याचंही त्या तरुणीने म्हटलेलं आहे आणि हे जे आहे ते प्रसार माध्यमावर म्हणजे जे मीडिया प्रसाराला तिनं बोलताना सांगितलेलं आहे। तर आष्टीचे आमदार सुरेश धस याच्यावर काय प्रतिक्रिया देतात आणि ह्या प्रकरणामध्ये आणखी काय खुलासे होतात का ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा व अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। ते व्हिडिओ आवडत असतील आणि पाहायला हवे असतील तर कमेंटमध्ये तुम्ही आपले टिप्पणी नक्की द्या आणि चॅनल सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।